कॉकरोच जनता पार्टी स्थापन करून एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेणाऱ्या अभिजित दिपकेच्या अटकेची मागणी झाली आहे। अभिजित दिपके विरोधात थेट दिल्ली पोलिसात ही लेखी तक्रार देण्यात आली आहे। ही तक्रार फैजान अन्सारी या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केली आहे। त्यांनी अभिजित दिपके याच्या विरोधात एफआयआर नोंदवून अटक करण्याची मागणी केली आहे। फैजानने अभिजित दिपके यांना पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचे समर्थक असल्याचं म्हणत एका मीडिया संवादादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचाही आरोप केलाय। या तक्रारीत त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पहा। सीजीपी पार्टी के जो फाउंडर है अभिजीत दिपके, उनके अगेंस्ट आज मैंने दिल्ली डीसीपी सर को रिटर्न कंप्लेंट फाइल करी है, क्योंकि मेरे ऊपर, मैं ऐसा इंसान हूं सर कि मैं खुद उस चीज़ का प्रूफ लेके आया हूं। मेरे ऊपर अभिजीत दिपके के लोगों ने अटैक किया, पुणे में मेरे ऊपर अटैक हुआ, औरंगाबाद में मेरे ऊपर अटैक हुआ। ऑलरेडी 2 केस उसके लिए फाइल हैं और मैं चाहता हूँ दिल्ली पुलिस इमीडिएटली अभिजीत दिपके को अरेस्ट करे। और सबसे बड़ी बात सर, दिल्ली पुलिस को, दिल्ली सीएम को हेड्स ऑफ है, जिन्होंने सोनम वांगचुक को सही टाइम पर डिटेन किया, जिसकी वजह से दिल्ली का माहौल ख़राब होने से बचा। और मैं दिल्ली पुलिस से फिर से रिक्वेस्ट कर रहा हूँ सर, अभिजीत दिपके को मैंने रिटर्न कंप्लेंट दी है, प्लीज़ उसको इमीडिएटली अरेस्ट करें, ताकि आगे कोई भी दंगा फसाद या कोई भी प्रॉब्लम नहीं हो सके। ये अपने फायदे के लिए सब कुछ कर रहा है और प्लीज सीजीबीटी पार्टी को सपोर्ट मत करिए। या संदर्भात अभिजित दिपकेनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा। दिल्लीमध्ये तुमच्या विरोधात फैजान अन्सारी नावाच्या इन्फ्लुएन्सने जे आहे तर ती एफआयआर केलेली आहे। त्याचं बोलणं हे आहे की पुण्यात आणि औरंगाबाद मध्ये तुमच्या माणसाकडून त्याला मारहाण झालेली आहे। मला माहिती नाही तो कोण, सो आय वोंट कमेंट ऑन इट। मला माहितीच नाही, मी काय बोलू। तक्रार तुमच्या विरोधात होती, तक्रार आता माझ्या विरोधात भरपूर होतील, आता मी प्रत्येक तक्रारीवर काय बोलू। तुमच्या येण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सीपी ऑफिस मध्ये, आता येण्याच्या आधीच मी त्याला कसं मारलं, मला वाटतं पब्लिसिटीसाठी करतायत, अजून काही नाही। T20च्या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी आज दिल्लीमध्ये आंदोलन करते, तर तुमचा त्याला पाठिंबा आहे का आणि तुमची भूमिका काय या ज्या आणि E20 वर मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बोललेलं आहे आणि E20 हा खूपच मोठा मुद्दा बनलेला आहे देशात। बऱ्याचशा लोकांनी, म्हणजे बिझनेसमॅन किंवा असं नाही, त्यांनी E20चा मुद्दा उचलला आहे, आम आदमी पक्षाने उचलला आहे। आणि आम्हाला आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20 वर बोला। तर E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे। हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आम्ही, पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर। त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते, आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत। जंतर मंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजित दिपकेबाबत सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागलेत। अभिजितच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च त्याच्या वडिलांनी कसा उभा केला, असेही सवाल उपस्थित केले जात आहेत। त्या संदर्भात एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं मागणी केली आहे। त्यात आता अभिजित विरोधात ही तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काळात अभिजित विरुद्धच्या या तक्रारीची दखल पोलीस कशा प्रकारे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।